नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्य अमृत योग या दिवशी काय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आले तर या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा होतो। गुरुपुष्य अमृत योग हा सर्व कार्यासाठी शुभ मानला गेला आहे। पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्राचे राजा पुष्य नक्षत्राला मानले गेले आहे। या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये मंत्र जप जाप पठण किंवा स्तोत्र पठण किंवा नामस्मरण देवाचे नामस्मरण इत्यादी आपण जे धार्मिक कार्य आहेत या दिवशी आपण करू शकता। जर या गुरुपुष्य अमृत योग या दिवशी जर आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात व्यापार व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवात किंवा या दिवशी खास करून सुवर्ण खरेदी म्हणजे सोन्याची खरेदी जर या दिवशी केली तर यामध्ये वृद्धी होते किंवा वाढ होत जाते। या दिवशी आपण दान धर्म किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक सुद्धा करू शकता। या दिवशी जर आपण सोने खरेदी केले तर याची जर त्यामुळे वृद्धी होते व आपल्या घरामध्ये भरभराटी सुख आनंद निर्माण होण्यास मदत होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।